सोलापूर मंगळवेढा महामार्गावर सुहाळे गावाच्या शिवारात हॉटेल शिवराज पॅलेसच्या आवारात कॅप्सूल टाकीच्या कंटेनरमधून थेट सिलेंडर टाक्यामध्ये गॅस भरताना पोलिसांनी धाड टाकून पकडले। या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे। कामठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे आणि त्यांच्या पथकाने मंगळवार 11 जुलै रोजी पहाटे ही कारवाई केली आहे। आरोपींच्या ताब्यातून 2 वाहने आणि गॅस टाक्यांसह 60,26,000चा ऐवज जप्त केलाय। पोलीस सूत्राकडील माहितीनुसार HP कंपनीचा गॅस भरून निघालेला कॅप्सूल आकाराचा कंटेनर MH48 AY 4698 सोहाळे गावच्या शिवारात एका हॉटेलमध्ये थांबवला असून तो व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाली। या कंटेनरमध्ये डिलिव्हरी चलन पावतीप्रमाणे अंदाजे 17,640 किलो वजनाचा 8,40,369 रुपयांचा गॅस होता। दुसरे वाहन एका पिकअप MH25 AJ 5186 मधील टाक्यामध्ये गॅस भरले जात होते। यावेळी पोलिसांनी धाड टाकली आणि 56 रिकाम्या लोखंडी सिलेंडर टाक्या आणि 18 लोखंडी गॅस सिलेंडरच्या पूर्ण भरलेल्या टाक्या, इलेक्ट्रिक वजन काटा, लोखंडी नोझल, त्याला एकूण 6 जॉईंट पाईप, एक लोखंडी ॲडजस्ट पाना असा एकूण 60,26,369 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। यात सहभागी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या ठिकाणी हॉटेल चालक तुकाराम हनुमंत नाईक नवरे वय 35 राहणार सोहाळे तालुका मोहोळ, पिकअप वाहन चालक संजय मोहन पाटील वय 36 राहणार डोंगरगाव तालुका मंगळवेढा आणि कंटेनर चालक हे तिघे स्फोटक ज्वलनशील गॅस धोकादायक स्थितीत भरत असताना आढळले। हा गॅस काळ्या बाजारात जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे, पोलीस नाईक भरत चौधरी, अमोल नाईकोडे, सचिन निशिकांत एळे, हरिदास चौधरी, प्रथमेश खैरे यांनी कारवाईत सहभाग नोंदवला।